नंदुरबार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे विशेष प्रशिक्षण सत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट नंदुरबार येथे उत्साहात सुरू झाले आहे। या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान पार पडला होता। काही प्रशिक्षणार्थी अनुपस्थित राहिल्याने किंवा परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। हे प्रशिक्षण दररोज सकाळी 9:15 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत घेण्यात येत आहे। प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे। केंद्र संचालक विनोद लवांडे यांच्या नेतृत्वाखाली व पुष्कर राज पाडवी यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रशिक्षणाची अंमलबजावणी होत आहे। तसेच या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उपशिक्षण अधिकारी लोहकरे उपस्थित होते। या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सुलभक मार्गदर्शक म्हणून अनिल माळी, बाळासाहेब सूर्यवंशी, गणेश पाटील, भूषण निकम, अनिल वेंडाईत, अलका पाटील, राजेंद्र माळी, देवीदास पाटील, विजय ठाकूर, सुजाता साळवे, गौतम इशी व मच्छिंद्र पाटील हे कार्यरत आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद लवांडे, सूत्रसंचालन गणेश पाटील व आभार प्रदर्शन अनिल माळी यांनी केले। फॉरवर्ड केला, ग्रुपवर टाकलाय, सकाळी आज उठल्यापर्यंत दुसरा मेसेज टाकला, तोच मेसेज प्रत्येक तालुक्याच्या ग्रुपवर टाकला। तालुक्याच्या ग्रुपवर टाकल्यानंतर मला एक आपले केंद्र प्रमुख आहे त्यांनी असं हसण्यावर मुलं विसरत नाही, म्हणून मुलांसोबत आपण नवीन अध्ययन अनुभवाची जोडणी करा। रोज शिक्षकाने वर्गात गेल्यानंतर मुलांनी वाट बघितली पाहिजे, असे अध्ययन अनुभव योजले पाहिजे। आपण त्याच पद्धतीने मुलांसमोर जर गेलो तर मुलांना कंटाळवाणं वाटतं, काल जिथं संपलं होतं तिथूनच सुरू करायचं। काल आपण मुलांना विचारतो, काल आपण कुठे होतो, हे जर वेळ येत असेल तर आपलं शिकवणं हे पारंपरिक पद्धतीने असं समजायचं। ते आपल्याला माहिती असतं की काल आपण ही ऍक्टिव्हिटी घेतली होती, आता याच्या पुढे आपण असं करणार आहोत आणि आज आपण मध्येच ती सोडायची। उद्या मुलांनी पुन्हा आपली वाट बघितली पाहिजे, या दृष्टीने आपलं गायडन्स पुढे कंटिन्यू पाहिजे। जसं की आपण टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून ते कार्टून बघत असतील किंवा इतर चॅनल बघतात बरं का, तारक मेहता का उलटा चष्मा सारखे चॅनल बघतात, त्याच्यावर बघतात, तर ते कुठे संपतं आणि पुढे काय असेल ही त्यांना उत्कंठा लागते, म्हणून पुन्हा तो कार्यक्रम बघण्याची त्यांना आतुरता असते। तसं आपल्या अध्यापनामध्ये रोज नवीन अध्ययन अनुभवाची योजना पाहिजे। वातावरण